नमस्कार। या आज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात घडलेल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आता आपल्या समोर वेगवान पद्धतीने समोर येतात। महाराष्ट्रातली पहिली चर्चित बातमी अर्थातच माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली आहे। माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीने समर्थन दिलंय आणि भाजपाची नाराजी वरवरचीच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कोकाटे अटक वॉरंट जारी झाल्याच्या नंतर रुग्णालयात दाखल झालेले आहेत। मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे दाखल आहेत। त्यांचा राजीनामा अद्यापही अजित पवारांनी घेतलेला नाही, तर फडणवीस कोकाटेंचा राजीनामा का अजित पवार घेत नाहीत म्हणून नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। दुसरी बातमी आहे शरद पवारांच्या संदर्भातली। वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांना आपल्या सोबत यावं म्हणजे काँग्रेस सोबत यावं अशी विनंती केली होती, पण पवारांनी ती मागणी फेटाळली आहे। पवार काँग्रेस सोबत मुंबईमध्ये निवडणूक लढणार नाहीत, तर ते ठाकरे बंधूंच्या सोबत जातील असं आता जवळपास नक्की झालंय। तिसरी बातमी आहे ती राहुल ब्रिगेड खिळखिळी होण्याची। भारतीय जनता पार्टीच्या गळाला विदर्भातलं एक बडं नाव लागलंय। प्रज्ञा राजीव सातव या भाजपामध्ये सामील होणार आहेत। प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते। आणि आता आपण बातम्यांच्या विश्लेषणाकडे वळतोय।